आगामी निवडणुकीसाठी नितेश राणेंनी कोकणामध्ये स्वबळाचा नारा दिलाय। टू द पॉइंट मुलाखतीमधून नितेश राणेंनी स्वबळासंदर्भामध्ये आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केलेली आहे। कोकणात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची ताकद सारखीच आहे, त्यामुळे एकत्र निवडणूक लढवल्यास कोकणात मोठ्या प्रमाणामध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे। या बंडखोरीचा फायदा मवियाला होऊ शकतो, म्हणूनच कार्यकर्ते आणि नेत्यांनी स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केल्याचे नितेश राणेंनी सांगितले। स्वबळाचा नारा कोकणातनं सगळ्यात पहिले आम्हाला ऐकायला लागलं, जिथे काय ज्या थोडंफार ठिकाणी की भाजप इथे स्वबळावरती लढेल तिथे चांगली गोष्ट आहे। बघा, चांगला प्रश्न आहे, तुम्ही टेक्निकली समजून घ्या। आज शिवसेना असो, भाजप असो, सिंधुदुर्ग असो, रत्नागिरी असो, आमच्या सगळ्यांची तुल्यबळ ताकद आहे। खासदार उदाहरण सिंधुदुर्ग घ्या, खासदार राणे साहेब स्वतः आहेत, मी स्वतः तिथे सिंधुदुर्गाचा पालकमंत्री आहे। एका मतदारसंघाचा आमदार तुल्यबळ ताकद। दुसऱ्या बाजूला निलेशजी आहेत आणि दीपक केसरकर आहेत, ते शिवसेनेचे होते, तिथे दोघांची अगर तुल्यबळ ताकद अगर कमलेशजी असेल आणि आम्हाला अगर युती करायची अगर वेळ असेल, तर तुम्ही विचार करा बंडखोरी किती होणार। आता उदाहरण नगर परिषदेमध्ये 20 सीट आणि जिल्हा परिषदेमध्ये 50 सीट। आता 50 सीटवर अगर आम्हाला युती करा, आजच्या तारखेला मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो, महाविकास आघाडीकडे तिथे आणि उभाटाकडे उमेदवारच नाही तिथे उभे करण्यासाठी। त्याच्यामध्ये आता ते काय करतायत, जसं क्रिकेटमध्ये कसं स्लिपमध्ये बघा उभा असतो, एक बॉल बॅट्समॅन सुटला, चुकून कट लागले तर पकडायचं, तिथे ते लोक उभे आहेत। ह्या दोघांची युती झाली तर त्यांच्याकडे रेडीमेड उमेदवार येणार। प्रत्येक आमच्या कार्यकर्त्याला आज उभं राहण्याची इच्छा आहे, त्यांचं स्वप्न आहे, प्रत्येकाला वाटतं की आपलं। आणि दुसरा मुद्दा म्हणून युती न करणं हे दोघांच्या हिताचं आहे। शेवटी निर्णय अंतिम निर्णय वरचेच घेणार, पण हिताचं कारण बंडखोरी होणार नाही। प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी हीच भावना व्यक्त केली की आम्हाला स्वबळावर लढण्याची संधी द्या, पक्ष उभा राहतो। आता रत्नागिरीमध्ये तुम्हाला परिस्थिती 55 सीट आहेत जिल्हा परिषदचे, कमलेशजी एक पण आमच्याकडे नाही। आता उदयजींना किंवा तिकडच्या नेतृत्वाला आम्हाला काय द्यायचं, किती देणार, 5 देणार, 10 देणार, ह्यापेक्षा 55 त्यांनी लढवावं, 55 आम्ही लढवतो भारतीय जनता पक्ष। आता भारतीय जनता पक्षामध्ये चांगल्यातले चांगले लोकांनी प्रवेश केलेले आहेत, मग चिपळूणमध्ये प्रवेश झाले, प्रशांत जाधव आहेत, अन्य वैभव खेडेकर आलेले आहेत, अन्य आता म्हणजे 2019 ने आताची परिस्थिती फार वेगळी आहे। मी तुम्हाला सांगतो, आता मला 2024 ने परिस्थिती खूप लोक ओढा वाढलेला आहे, खालती भारतीय जनता पक्षाचं संघटन। आणि आज जेव्हा कोकणातला एक सुपुत्र भारतीय जनता पक्षाचा अगर प्रदेशाध्यक्ष झाला असेल, तर कोकणातला भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला दिसला पाहिजे की नाही। तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही कामाला लागलेलो आहे। म्हणून आमचं म्हणणं आहे, आज आपण 5 वर्षाच्या टर्मच्या पहिल्या टर्ममध्ये आहोत, पहिल्या वर्षी आहोत, ह्याच्या 4 वर्षानंतर 29ची निवडणूक लागणार आहे। आज अगर आपल्याला तिन्ही पक्षांना आपली आपली ताकद कळली, 4 वर्ष पक्ष बांधण्यासाठी चांगली संधी आहे। तुमची वक्तव्य बऱ्याच टू द पॉइंट बोलताना ती वादाकडे जास्ती झुकतात, असं काय होतं? तो देशभक्त मुसलमानांच्या विरुद्ध कोणच बोलत नाही। राष्ट्रभक्त कोण नाही हे ठरवणार कसं तुम्ही थेट म्हणाल होतं की शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिमच नव्हते वगैरे, हा फिरून तुमचा मुद्दा परत तुमची गाडी फिरून मुसलमानांकडेच काय। कमलेशजी पाकिस्तानमध्ये जावा, तिथे हिंदूंवर काय अवस्था होती तुम्हाला माहिती आहे का? त्या देशांचं काय झालं हे आपण बघतोय। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याकडे नितेश राणे कसं बघतात? एवढी मोठी ताकद आहे की एकाकडे 20 आहे, दुसऱ्याकडे 0 आहे। पण मग 0 होते त्यांना, तुमच्या प्रचाराला तर ते आले होते।